सर, तुम्ही माझ्यासाठी एका सेलिब्रिटीसारखे आहात. जेव्हा माझे मित्र मला विचारतात की कोणता अभिनेता किंवा कोणती अभिनेत्री आवडते, तेव्हा तुमचीच प्रतिमा डोळ्यासमोर येते. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि मी किती आनंदी आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. माझ्या मनात एक प्रश्न होता की नशीब नावाची काही गोष्ट असते का? कारण मला एअर फोर्समध्ये फायटर पायलट म्हणून जायचं होतं. मी माझे प्रयत्न केले. मी एसएसबीचा इंटरव्ह्यू क्लिअर केला. मी मेडिकल्स क्लिअर केल्या. पण मी 2 वेळा मेरिटमधून बाहेर पडले. सध्या मी सीआयएसएफ मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत आहे. माझ्याकडे अजूनही अटेम्प्ट्स आहेत. आय स्टिल हॅव माय एसएसबी लेफ्ट. पण नशीब नावाची काही गोष्ट असते का? माझे पालक म्हणतात की देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. तर तुम्ही नेहमी म्हणता की मेहनत खूप महत्वाची आहे. रँडमनेस आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. जगात सगळं काही रँडम आहे. तर त्याला तुम्हाला नशीब म्हणायचं असेल तर म्हणू शकता. पण त्यापेक्षा मोठी शक्ती असते, ती म्हणजे माणसाची चेतना. तर आयुष्य 2च गोष्टींवर चालतं. एक योगायोगाने, ज्याला तुम्ही नशीब म्हणू शकता, आणि दुसरी गोष्ट असते जे काही होतंय त्याला तुमचा प्रतिसाद काय आहे. आणि बाहेर जे काही चाललंय ती एक रँडम हॅपनिंग आहे. आता जर इथून परत गेल्यावर तपासणी केली आणि कॅन्सर निघाला, तो कोणालाही होऊ शकतो. ती एक रँडम घडणारी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट असते की तुम्ही त्याला प्रतिसाद काय देताय. ती गोष्ट आपल्या हातात असते. आणि जी दुसरी गोष्ट आहे ती पहिल्या गोष्टीपेक्षा मोठी असते. तर तुमची जी कॉन्शियसनेस आहे ती कोणत्याही प्रकारच्या नशिबापेक्षा मोठी गोष्ट असते. तर नशीब जे करेल ते करेल. ती रँडम हॅपनिंग आहे. ती सुरूच राहणार. तो प्रकृतीचा योगायोग आहे. ते जीवनाचे योगायोग चालूच राहतात. पण ती खरी गोष्ट नाही. त्यांना खरं मानू नये. त्यांना खूप मोठी गोष्ट समजू नये. खरी गोष्ट काय आहे की माझ्यासोबत जे काही होत होतं त्याला मी उत्तर काय दिलं. जी घटना घडायची होती ती घडली. त्या घटनेबद्दल माझा दृष्टिकोन काय राहिला. त्या घटनेला माझा प्रतिसाद काय राहिला. ती घटना ती मला आतून येऊन तोडून तर नाही गेली ना. मी कुठल्याही घटनेला खूप मोठं होण्याची परवानगी तर नाही दिली ना. असं तर नाही ना की बाहेरून जो प्रभाव आला तो मला कंडिशन करून गेला. तो मला काहीतरी वेगळंच बनवून गेला. तर हे सगळं होऊ द्यायचं नाहीये.